पॅरिस ऑलिम्पिक संपलं। गेल्या अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे अमेरिका आणि चीन या दोनही देशांनी पदकांची अक्षरशः लयलूट केली। दोघांच्याही खात्यात 1-2 नाही तर 40-40 सुवर्ण पदकं यावर्षी जमा झाली। पण या उलट भारताच्या ॲथलीट्सनं किती पदकं मिळवली? 6। माफ करा, फक्त 6। गेल्या वेळच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं आणि आता 6। म्हणजे ऑलिम्पिकमधला भारताचा आलेख हा यंदा चढता नाही तर उतरता होता। कसं आहे ना, ऑलिम्पिकमध्ये जगभरातले जवळपास सगळेच देश सहभागी होतात। यंदा सुद्धा 210 देश या स्पर्धेमध्ये उतरलेले। त्यातल्या पदक जिंकणाऱ्या देशांची संख्या 84 इतकी होती। त्यात आपल्या भारताचा क्रमांक आहे 71वा। म्हणजे पदक विजेत्यांमध्ये आपण शेवटून 13वे आहोत। गेली 125 वर्ष आपला देश हा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतोय। म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून गेल्या 125 वर्षांमध्ये कोणत्याही एका ऑलिम्पिकमध्ये पदकांची 2 अंकी संख्या सुद्धा आपल्याला गाठता आलेली नाहीये। जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या आपल्या भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 6 पदकं मिळाली आहेत। या 6 पदकात एकही गोल्ड मेडल नाहीये। 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकं ही आपली कामगिरी। त्यामुळे क्रिकेट वगळता इतर खेळांच्या बाबतीत भारत अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहे असं खेदानं म्हणावं लागतंय। यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताकडनं 117 खेळाडू सहभागी झालेले। ऑलिम्पिकच्या एकूण 32 क्रीडा प्रकारांपैकी आपण केवळ 16 क्रीडा प्रकारांमध्ये म्हणजे अर्ध्याच क्रीडा प्रकारांमध्ये आपण भाग घेतलेला होता। उरलेल्या अर्ध्या क्रीडा प्रकारांमध्ये आपण एकही खेळाडू उतरवू शकलो नव्हतो। त्या 16 पैकी फक्त 4 खेळांमध्ये आपल्याला पदकं मिळाली आहेत। नेमबाजी, कुस्ती, हॉकी आणि ॲथलेटिक्स। रविवारी भारताची पॅरिस ऑलिम्पिकची मोहीम संपली। जिंकलेल्यांना कोट्यवधींच्या बक्षिसांची घोषणा झाली। पण आता पुढे काय? आपण ऑलिम्पिकमध्ये कमी का पडतोय? पदकांच्या भरारीसाठी क्रीडा संघटना किंवा सरकार यांनी काय करायला हवंय? याविषयी भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक आणि माजी ऑलिम्पिक नेमबाज सुमा शिरूर काय म्हणतात आपण पाहूया। अजून खूप जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज आहे जेणेकरून आपण एक प्रत्येक भारताचे जे आपण 1.5 बिलियन पॉप्युलेशन म्हणतो, तर प्रत्येकाला एक खेळासाठी एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल। तर तेवढं आपण त्या सिस्टममध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करू की जेवढं आपलं पॉप्युलेशन आहे तर आपल्या अख्ख्या पॉप्युलेशनला स्पोर्ट्ससाठी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होईल, तेव्हा आपण सांगू शकतो की आपण इतर देशांएवढं आपण मेडल जिंकू शकतो। आता खेळाडूंना ब्लेम करून किंवा प्रेझेंट जे काय आहे त्याला ब्लेम करून काय उपयोग नाही आहे। आपल्याला ह्या सिस्टमला वाढवायचं आहे। तर ऑलिम्पिकच्या बाबतीत आपल्या देशातल्या अनेकांना हा प्रश्न नेहमीच पडतो की चीन आणि अमेरिकेसारखे देश खोऱ्यानं पदकं कशी काय मिळवतात? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी चीन आणि भारताच्या ऑलिम्पिकमधल्या कामगिरीची आपण तुलना पाहूया। भारत हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच 1900च्या अथेन्स ऑलिम्पिकपासून ऑलिम्पिकमध्ये खेळतोय। तर चीननं भारतानंतर 52 वर्षांनी म्हणजे 1952 साली पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवला। भारतानं आतापर्यंत 26 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, तर चीन एकूण 12 स्पर्धांमध्ये सहभागी झालाय। पण गेल्या 124 वर्षात भारतानं मिळवलेल्या पदकांची संख्या आहे फक्त 41। तर चीननं केवळ 12 ऑलिम्पिकमध्ये 804 पदकांचा ढीग रचलाय। भारताकडे आजवर 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 21 कांस्य पदक आहेत। तर चीनकडे 321 सुवर्ण, 258 रौप्य तर 221 कांस्य पदकं जमा आहेत। जिल्ह्यात एक फॅसिलिटी असली पाहिजे जिथे मुलं जाऊन खेळू शकतात। तर जेवढ्या आपल्याकडे फॅसिलिटीज असतील तेवढ्या मुलांना आता प्ले ग्राउंड्सच किती आहेत आपल्याकडे जिथे करून मुलं जाऊन खेळू शकतात। पण सेम थिंग तुम्ही जर चायना किंवा US किंवा अशा ठिकाणी ज्यांनी मेडल्स जिंकलेत, जे टॉप 2 मध्ये आहेत, त्यांना कम्पेअर केलं तर त्या देशांमध्ये केवढ्या तरी स्टेडियम्स आहेत। ऑलमोस्ट आपल्यापेक्षा 8 to 10 टाइम्स जास्त तिथे स्टेडियम्स आहेत। तर खेळांच्या दुनियेमध्ये चीन इतका पुढे का गेला या प्रश्नाचं उत्तर आहे महत्त्वाकांक्षा। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकदा असं म्हटलं होतं की क्रीडा विश्वातली महासत्ता होणं हे चीनचं स्वप्न आहे। चीनची आजची पिढी, इथला प्रत्येक खेळाडू या स्वप्नानं प्रेरित झालाय, भारावून गेलाय। ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीनं हवी असलेली क्रीडा संस्कृती आज चीन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये पाहायला मिळते।
आपण स्क्रीनवरती काही फोटोज आणि व्हिडिओज पाहताय, ज्यामध्ये अगदी लहान वयात ही मुलं ट्रेनिंग घेताना दिसतात। चीनमध्ये अनेक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीज आहेत, जिथे वयाच्या 5व्या वर्षापासून मुलांना घडवलं जातं। ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळे खेळ इथे शिकवले जातात। त्यामुळे पुढे याच युनिव्हर्सिटीजमधनं चीनला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे खेळाडू निर्माण होतात। आज भारतामध्ये खेलो इंडिया, ज्युनियर टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अर्थात टॉप्स, फिट इंडिया अभियान, राजीव गांधी खेल अभियान यासारख्या अनेक योजना राबवल्या जातात। पण त्याचा फायदा कितपत होतो, त्यातून किती खेळाडू पुढे येतात? आज खरंच क्रिकेट वगळता अन्य खेळांचं आणि ते खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचं भवितव्य सुरक्षित आहे का, हा संशोधनाचा विषय। आपल्या महाराष्ट्रानं तब्बल 72 वर्षांनी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलं। कुस्ती खरं तर महाराष्ट्राच्या मातीतला खेळ, पण खाशाबा जाधवांनंतर एकाही कुस्तीपटूनं ऑलिम्पिकमध्ये पाय रोवले नाही। केंद्र सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देते, पण महाराष्ट्र सरकारनं लाडका भाऊ, लाडकी बहीण यांच्यासोबत लाडका खेळाडू अशी एखादी योजना सुरू करायला काय हरकत आहे? यामुळे किमान महाराष्ट्रातल्या हरहुन्नरी आणि गुणी खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळेल आणि बळ सुद्धा। तर आपल्या आजच्या तीनही बातम्यांमध्ये एक धागा समान होता, सरकारी सहभागाचा, सरकारी इच्छाशक्तीचा आणि सरकारी अंमलबजावणीचा। सर्वसामान्यांची स्वप्न असोत, सर्वसामान्यांची सुरक्षा असो किंवा मग त्यांचं करिअर, सरकारी पातळीवरची साथ महत्त्वाची। त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला आवाहन की या तीनही बातम्यांच्या मूळ समस्या आणि प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करावा आणि योग्य पावलं उचलावी। आजचं बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय। बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। धन्यवाद। गुड नाईट।